जम्मू आणि काश्मीरमध्ये आता कुठं जाऊन पर्यटन वाढलेलं होतं. या खोऱ्यामध्ये आत्ता कुठे शांतता नांदायला लागली होती असं वाटत होतं आणि सगळे निवांतसुद्धा झाले होते. आणि याच्यातच काल दुपारी जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रसिद्ध पर्यटन स्थळ पहलगाममधील बैसरन येथे दहशतवाद्यांनी हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झालेला आहे. अधिकृतपणे 26 जणांच्या मृत्यूची पुष्टी झालेली आहे आणि सुमारे 17 जण जखमीसुद्धा झालेले आहेत. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, ज्याच्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा समावेश आहे. आता बघा, या हल्ल्याच्या वेळेस ते आपल्या कुटुंबासह तिथं पर्यटनासाठी गेले होते आणि या एकूणच हल्ल्यामुळे, या घटनेमुळे देशभरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. या दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतरचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत. ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांचं रेखाचित्र सुद्धा आता जारी करण्यात आलेले आहे. दहशतवाद्यांच्या गटाने केलेल्या या हल्ल्यामुळे या काश्मीर खोऱ्यामध्ये परत एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एका दाव्यानुसार हल्ल्यावेळेस दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून, त्यांची ओळख विचारून नंतर त्यांच्यावरती गोळीबार केलेला आहे, ज्याचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे डी व्हान्स हे भारत दौऱ्यावरती असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असताना झाले हा हल्ला दुर्दैवी आहे आणि या दुर्दैवी घटनेचं टायमिंग जे आहे याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलेलं आहे. या हल्ल्यामागच्या 5 महत्त्वाच्या गोष्टी आज आपण समजून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. या दहशतवादी हल्ल्यामुळे आपल्या संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुद्धा राबवली जाते. या दहशतवाद्यांनी पोलिसांचा बनावटी गणवेश परिधान केलेला होता आणि लोकांवरती हल्ला केला, ज्याच्यामुळे सुरुवातीला लोकांना त्यांच्यावरती संशय आला नाही. मात्र त्याच्यानंतर लोकांनी त्यांना ओळख विचारताच त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली असं सांगितलं जाते. याच वेळेस दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे, ज्याच्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती कसा हल्ला केला आणि त्यावेळेस नेमकं काय झालं. या हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या आणि फक्त हिंदू पुरुषांना टार्गेट केलं गेलं असं सांगितलं जाते. आणि असं जरी असलं तरी सुद्धा या दुर्दैवी घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या नावाची जी लिस्ट समोर आलेली आहे त्याच्यामध्ये क्रमांक 2 वरती सईद आदिल हुसेन शाह यांचं सुद्धा नाव आहे. बांगलादेशच्या सुप्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांच्यानुसार दहशतवाद हा एका दिवसामध्ये जन्माला येत नाही. आधी धर्मांधता जन्माला येते आणि त्याच्यानंतर कट्टरतावाद जन्माला येतो आणि मग दहशतवादाचा जन्म होतो. तशीच परिस्थिती आपल्याला पाकिस्तानमध्ये दिसून येते आणि या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामध्ये सुद्धा. दहशतवादामध्ये अनेक वेळा राजकीय हेतू असतात, उद्दिष्ट जडलेली असतात. यासोबतच विचारसरणीवरती आधारित सुद्धा दहशतवाद असतो. डाव्या उजव्या विचारसरणीचा दहशतवाद आहे, राष्ट्र पुरस्कृत दहशतवाद आहे, धर्मावरती आधार घेतलेला दहशतवाद आहे, फुटीरतावादी गटाचा सुद्धा दहशतवाद आहे. यासोबतच वेगळ्या देशाची मागणी, धर्मावरती आधारित देशाची मागणी, एखाद्या ठराविक विचारसरणीवर आधारित देशाची व्यवस्था असावी अशा पद्धतीचा अट्टहास केला जातो आणि राष्ट्र पुरस्कृत दहशतवाद सुद्धा असतो. अर्थातच एखाद्या देशाविषयी द्वेष बाळगून त्या देशाची व्यवस्था खिळखिळ करण्यासाठी परराष्ट्र धोरणाचाच एक भाग म्हणून दहशतवादाचा अवलंब केला जातो. पाकिस्तानमध्ये सुद्धा असंच काहीसं आहे. पाकिस्तानमध्ये टेररिझम ॲज स्टेट पॉलिसी अशीच काहीशी परिस्थिती आहे. आता ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेसच्या प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हल्लेखोरांनी जाणून बुजून हिंदू पर्यटकांना लक्ष्य केलं. जे या हल्ल्यामध्ये वाचले आहेत त्यांनी सांगितलं की हल्लेखोरांनी पुरुषांवरती जास्त त्यांचं लक्ष केंद्रित केलेलं होतं, विशेषतः जे मुस्लिम नव्हते. महिला आणि मुलांना त्यांनी लक्ष केलं नाही. आता हे सिलेक्टिव्ह टार्गेटिंग जे त्यांनी केलेलं आहे याच्यामध्ये स्पष्टपणे लक्षात येते की त्यांनी धर्म या आधारावरती हा हल्ला केलेला आहे. यासोबतच जे कोणी हिंदू पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये या काळामध्ये पर्यटनासाठी येतात त्यांच्यावरती जबर बसावी म्हणून सुद्धा त्यांनी हे केलेलं आहे. आणि एकूणच सामाजिक सलोखा जो आहे तो कुठेतरी जाऊन डिस्टर्ब व्हायला पाहिजे हा सुद्धा त्यांचा हेतू असू शकतो. बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाचा एक भाग आहे द रेजिस्टंट फ्रंट यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. जानेवारी 2023 मध्ये भारताच्या गृह मंत्रालयानं या गटाला दहशतवादी संघटना घोषित केलेलं होतं अंडर UAP
CPA 2019मध्ये काश्मीरचा राज्य दर्जा काढून घेतला गेलेला होता. 370 कलम हटवण्यात आलेलं होतं. या हल्ल्याद्वारे त्यांना असा स्ट्रॉंग मेसेज द्यायचा होता की बाबा जम्मू आणि काश्मीरची स्वायत्तता तुम्ही काढून घेतलेली आहे. त्याच्यामुळं बाहेरच्या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये लोक या ठिकाणी राहायला येत आहेत आणि या सगळ्या गोष्टींना त्यांना विरोध करायचा होता. हा हल्ला अशा वेळेस झालेला आहे जेव्हा येणाऱ्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची आणि हिंदूंसाठी श्रद्धेची असलेली अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. तसंच अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारत दौऱ्यावरती आहेत. हल्लेखोरांना या हल्ल्यात या भागातील शांतता आणि स्थैर्य याला धक्का द्यायचा होता. यासोबतच केंद्रातील सरकारनं प्रयत्नपूर्वक या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेले जे प्रयत्न आहेत ते हाणून पाडायचे होते. गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी या भागाचा आर्थिक विकास होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करते आणि या हल्ल्यामुळे या प्रयत्नांना खीळ बसू शकते. 2017मध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा एक हल्ला झाला होता जेव्हा अमरनाथ येथून दर्शन घेऊन वापस येणाऱ्या भाविकांच्या बसवरती दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता, ज्याच्यामध्ये 8 हिंदू भाविकांचा मृत्यू झालेला होता. अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारत दौऱ्यावरती असताना आणि संपूर्ण जगाचं लक्ष या दौऱ्यावरती असताना या हल्ल्यामुळे भारत सरकारची नाचक्की करण्याचा यासोबतच जम्मू आणि काश्मीरमधील मुद्द्यांकडे जगाचं लक्ष वेधण्याचा या हल्लेखोरांचा डाव असू शकतो असा एक अंदाज आहे. दहशतवाद्यांनी सौदी अरेबिया आणि भारत सरकारसह मध्य पूर्वेतील मुस्लिम देशांना संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की काश्मीर प्रश्न अजून संपलेला नाही. आता त्यांच्या दृष्टीने हा प्रश्न जरी जिवंत असला तरी सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि या हल्ल्याचं कोणत्याही परिस्थितीमध्ये समर्थन करता येणार नाही. आता या झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरातून या हल्ल्याची कडक शब्दामध्ये निंदा केली जाते. गृहमंत्री अमित शहा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर कारवाई करण्याचे सुद्धा संकेत दिलेले आहेत. फ्रान्स, अमेरिका, युनायटेड अरब एमिरेट्स यांसारख्या देशांनी भारताला पाठिंबा दर्शवत या हल्ल्याचा निषेध केलेला आहे. समाज माध्यमांमधून सुद्धा या हल्ल्यामध्ये पाकिस्तानची इन्व्हॉल्वमेंट असल्याचा आरोप होतोय, पण पाकिस्तानने या हल्ल्यामध्ये आपला हात असल्याचा इन्कार केलेला आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी हिंदू मुस्लिम विभाजनावरती जोरदार विधान केलेलं होतं आणि काश्मीरला पाकिस्तानची गले की नस म्हटलेलं होतं. काश्मीरला गाझाशी जोडताना ते म्हणाले की पाकिस्तानी लोकांचं हृदय गाझाच्या मुस्लिमांसोबत धडधडतं आणि आता हा हल्ला झालेला आहे. आता काही अजून महत्त्वाचे मुद्दे. जम्मू आणि काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर तेथील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे केंद्रीय गृह मंत्रालयाची. कारण आता हा भाग केंद्रशासित प्रदेश आहे. येथील लेफ्टनंट गव्हर्नर हे डायरेक्ट गृहमंत्र्यांना रिपोर्ट करतात. येथील सिक्युरिटी, पोलीस फोर्स यासोबतच इंटेलिजन्स एजन्सी ज्या आहेत यांच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये काम करण्याचं काम गृह मंत्रालयाचं आहे. त्यांचा रोल काय आहे तर पॉलिसी डिरेक्शन, डिप्लॉयमेंट ऑफ पॅरामिलिटरी फोर्सेस, काउंटर टेररिझम ऑपरेशन्स अँड इंटर एजन्सी कोऑर्डिनेशन यासोबतच रुटीन पोलिसिंग आहे, क्राईम प्रिव्हेन्शन आहे, इन्व्हेस्टिगेशन आहे, लोकल लॉ एन्फोर्समेंट सुद्धा यांच्याच हातामध्ये येते. याच्यानंतर नंबर लागतो जम्मू काश्मीर पोलीसचा. यांचा रोल काय आहे तर पॅरामिलिटरी फोर्स आणि आर्मी यांच्यासोबत काउंटर टेरर ऑपरेशन्समध्ये सहकार्य करणं. यासोबतच ते जम्मू आणि काश्मीरच्या होम डिपार्टमेंटला डायरेक्ट रिपोर्ट करतात, जे लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या अखत्यारीत येतं. याच्यानंतर इंडियन आर्मीचा रोल फार महत्त्वाचा आहे. आता बघा, डायरेक्टली या ठिकाणी सिव्हिलियन लॉ अँड ऑर्डर जी आहे याच्यामध्ये इंडियन आर्मीचा रोल काही नाही, तरीसुद्धा काउंटर इन्सर्जन्सी घ्या किंवा अँटी टेरर ऑपरेशन्स जे आहेत याच्यामध्ये इंडियन आर्मीचा फार महत्त्वाचा रोल आहे. त्यातल्या त्यात जम्मू आणि काश्मीर हा सेन्सिटिव्ह एरिया आहे, बॉर्डर एरियासुद्धा सेन्सिटिव्ह आहे, म्हणून इंडियन आर्मीचा या ठिकाणचा रोल फार महत्त्वाचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इंटेलिजन्स एजन्सीज, इंटेलिजन्स ब्युरो जे आहे यांनी या ठिकाणी इंटेलिजन्स, सर्व्हिलियन्स आणि थ्रेट असेसमेंट याची जबाबदारी घेणं अपेक्षित होतं. आपली रॉ जी आहे रिसर्च अँड ॲनालिसिस विंग यांनी सुद्धा या ठिकाणी फॉरेन टेरर लिंक्स जे आहेत याची माहिती ठेवणं अपेक्षित होतं. त्यातल्या त्यात पाकिस्तानमधून काय घडामोडी घडत आहेत याच्यावरती लक्ष ठेवणं अपेक्षित आहे. NTRO, NIA यांचं सुद्धा या ठिकाणी फार महत्त्वाचा रोल आहे. म्हणजे बघा, एकत्रितपणे या ठिकाणी ज्या कोणत्या दहशतवादी कारवाया होऊ शकतात, होणार आहेत, या सगळ्यांवरती कंट्रोल करण्याचं काम ह्या सगळ्यांनी एकत्रितपणे करणं अपेक्षित होतं. या हल्ल्यासाठी
दहशतवादी जबाबदार आहेत का? तर निश्चितपणे आहेत. पण आपल्या इंडियन इंटेलिजन्सचं सुद्धा हे फेल्युअर आहे असा आरोप होताना दिसतोय. जम्मू आणि काश्मीर हा जगातील सर्वाधिक सैन्य असलेल्या भागांपैकी एक भाग आहे. इथे 24 तास खडा पहारा आहे. आपलं रॉ आणि इंटेलिजन्स ब्युरो यांचं या भागावरती बारीक लक्ष असतं, तरीसुद्धा नो ॲक्शनेबल इंटेलिजन्स वॉज अवेलेबल असं म्हटलं जाते, जेणेकरून हा हल्ला थांबला असता. ज्या भागामध्ये हा हल्ला झालेला आहे तो पर्यटकांसाठी प्रसिद्ध असा भाग आहे. त्याच्यामुळं या भागामध्ये उलट सुरक्षा जास्त असणं अपेक्षित होतं. सर्वाधिक पर्यटक या भागामध्ये येतात. तिथं हल्ला झालेला आहे. बाजूच्या जंगलामधून, फॉरेस्टमधून हे हल्लेखोर आले होते असं सांगितलं जाते. म्हणजेच या हल्लेखोरांची कोणतीच हालचाल किंवा त्यांची घुसखोरी कोणाच्याही लक्षात आली नाही. तसंच लोकल खबरांचं नेटवर्कसुद्धा या हल्ल्याचा अंदाज लावू शकलं नाही किंवा अंदाज आलेला नाही. भारत जागतिक महासत्ता असल्याचा दावा करत असताना, यासोबतच भारतामध्ये जोरदार डिजिटायझेशन झालेलं असताना, भारताकडे ॲडव्हान्स सर्व्हिसेस असताना, ड्रोन मॉनिटरिंग असताना, मोबाईल इंटरसेप्शन असताना कोणतीही संशयास्पद हालचाल, संभाषण या हल्ल्याच्या आधी रेकॉर्ड केलं गेलेलं नाही. अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारत दौऱ्यावरती असताना संपूर्ण देशभरामध्ये हाय सिक्युरिटी अलर्ट असणं अपेक्षित आहे. या अशा हाय प्रोफाईल दौऱ्याच्या वेळेस सुरक्षा व्यवस्था जी आहे ही अलर्ट मोडवरती असते, तरीसुद्धा हल्ला झालेला आहे. आता बघा, पाकिस्तान या हल्ल्यामागे त्यांचा हात असल्याचं नाकारत जरी असलं तरीसुद्धा आजवरचा आपण इतिहास जर का बघितला तर पाकिस्तानने कायमच दहशतवाद ॲज स्टेट पॉलिसी याच पद्धतीने त्यांनी भारताविरुद्ध वापरलेली आहे. लष्कर-ए तैयबा घ्या, जैश ए मोहम्मद घ्या, हिजबुल मुजाहिदीन घ्या, यांसारख्या संघटना जन्मल्या, वाढल्या आणि जगल्या त्या पाकिस्तानातच. 2001 मधील भारतीय संसदेवरचा हल्ला असो, 2008 मधला मुंबईवरचा हल्ला असो किंवा 2016चा उरी अटॅक घ्या आणि आत्ता झालेला हल्ला, या सर्वांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचा हात हा आहेच. या घटनेच्या जर का आपण रेकॉर्डिंग बघितल्या ज्या व्हायरल होत आहेत, तर आपल्याला हे लक्षात येईल की अगदी पद्धतशीरपणे आणि प्रॉपर कोऑर्डिनेशनने हा हल्ला केला गेलेला आहे. त्याच्यातून हे स्पष्ट होते की ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं आणि हे प्रशिक्षण फक्त पाकिस्तान आणि तेथील दहशतवादी गटच देऊ शकतात. पाकिस्तानचा हात असण्यामागची अजून 2 महत्त्वाची कारणं सांगितली जात आहेत. ते म्हणजे एक असं की काश्मीरचा मुद्दा परत एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणणं आणि दुसरा म्हणजे पाकिस्तानमध्ये जी अराजकता आहे ज्याच्यावरून पाकिस्तानचं लक्ष, तिथल्या लोकांचं लक्ष हटवणं सुद्धा त्यामागचं कारण असू शकतं. आता बघा, पाकिस्तानमध्ये आजच्या दिवशी ते गव्हाच्या पिठाला महाग झालेले आहेत. फॉरेन करन्सी जवळपास संपल्यामध्ये जमा आहे. पाकिस्तानमध्ये जी क्रिकेट लीग सुरू आहे त्याच्याविषयी मीमसुद्धा आपण बघतो. म्हणजे एकूण त्यांची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांना मूळ मुद्द्यांवरती लक्ष न देता दुसऱ्या कुठल्या तरी मुद्द्याकडे डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी हे केलेलं असू शकतं, असा एक अंदाज आहे. पाकिस्तान जरी जबाबदारी घेत नसला तरीसुद्धा या ठिकाणी दहशतवादाची सुरुवात आणि दहशतवादाची ही पद्धत पाकिस्ताननं सुरू केलेली आहे, हे सर्व जगाला माहिती आहे. आता भारताची या हल्ल्यावरती प्रतिक्रिया काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा सोडून देशामध्ये आज पहाटे आलेले आहेत. गृहमंत्री अमित शाह हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत. याच्यातून सरकार या विषयावरती गंभीर आहे आणि कठोर कारवाई होणार हे स्पष्ट आहे. योग्य तो न्याय केला जाईल आणि कोणालाही सोडणार नाही, ही भूमिका पंतप्रधान महोदयांनी मांडलेली आहे. दहशतवादामध्ये सर्वाधिक होरपळून कोण निघालेलं असेल तर तो भारत आहे आणि आता याच्यावरती उपाय करण्याची वेळ आलेली आहे, असाच एकूण सूर आपल्याला दिसतोय. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडलेली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.